जास्त झालं. त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं तेव्हा. देवेंद्र फडणवीस साहेब येणार होते, आपण आलतो हा त्या दिवशी येऊ शकलो नव्हतं ते. त्यावेळेस. हा. त्यावेळेस आपण इथं पाण्यातून गाड्या घातल्या त्यावेळेस. मागच्या वेळेस घातले ते ना. मला वाटलं ह्या वेळेस हे पलीकडचं काय? नाही, पाणी कमी झालं. काय म्हटलं? पलीकडची गाव आहे का दादा? पलीकडचं गाव कुठलं? धनेगाव, आवडशिवपुरा, धनेगाव, नायगाव. ठीक आहे. पुढे धनेगाव आहे. धनेगाव आहे, नायगाव आहे. पूर्ण संपर्क तुटलेला आहे. आता 1 महिना झाले कंटिन्यू पाणी असंच चालू आहे पुलावर. पलीकडच्या उसात पाणी किती दिवसापासून आहे? जवळपास 15 दिवस झालं कंटिन्यू पाणी. 15 दिवस झालं. आता दादा कमी झालं. आणि किती ऊस आहे तो ऍक्च्युली वाहून गेला असेल? नदीच्या कडीचे नदीच्या कडे जवळपास दादा अर्धा किलोमीटर पलीकडून अर्धा किलोमीटर अलीकडून गोलीकडे ऊस गेलेले. हे कोणाचे क्षेत्र? किती असेल हे? आपल्या आता हे पाणी जे आहे असं पाणी पूर्ण शिवारात आहे कसं आहे? नाही 300 एकर ह्याच्यात असेल पाणी. जवळपास एक दादा 1000 फूट इकडं आणि 1000 फूट इकडं ही कंडिशन अशीच आहे पूर्ण. नदीच्या पलीकडल्या ऊसाचं सगळं क्षेत्र सगळं वाहून गेलं. हो. आता जनरली कसं होतं दादा, या ऊसाचे प्रोग्राम काय मागं पुढे असतील, पण ह्याला आता पाणी दिलं तरी पाणी बसत नाही. बरोबर. त्याच्यामुळं सरकारच्या वतीनं